हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? व्यवस्थित स्टडी केला? आज आपण जरा मॅथमॅटिक्स वेगळ्या प्रकारचं स्क्वेअर रूट, अंडर रूट मध्ये घेऊया. म्हणजे आपण मागे जे मॅथ मध्ये रूट 3 मल्टिप्लाइड बाय रूट 3 म्हणजेच मल्टिप्लाय म्हणजेच काय, रूट 3 चा स्क्वेअर, बरोबर की नाही? मग रूट 3 चा स्क्वेअर किती येतो मित्रांनो? 3 येतो. बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकलेत क्वेश्चन पेपर मध्ये. दुसरा प्रश्न असा होता, रूट 2 मल्टिप्लाइड बाय रूट 2 म्हणजे रूट 2 चा काय होतो? स्क्वेअर. म्हणजे उत्तर किती? 2. किंवा आता तिसरं जर असेल, रूट 3 मल्टिप्लाइड बाय रूट 3 मल्टिप्लाइड बाय रूट 3. या ठिकाणी रूट 3 क्यूब होईल, नाही का? म्हणजेच आपण कसं लिहितो? रूट 3 स्क्वेअर इंटू रूट 3, 2 + 1, कारण बेस समान आहे की नाही? मग रूट 3 चा स्क्वेअर काय झाला? 3 रूट 3 हे झालं उत्तर. ह्या अजून चुका होतात मित्रांनो, तर परत मी सांगितलं याचं नीट सोडवा. ओके. आता या ठिकाणी बघा, सॉल्व फॉर x प्लस a, रूट x प्लस रूट x इज इक्वल टू x. 9वीला आहे, 10वीला आहे, 11वी 12वी भरपूर आहे. मग 1 रूट x अधिक 1 रूट x, 1 + 1 किती झाले? 2, आहे की नाही? बरोबर. रूट x, 1 रूट x प्लस 1 रूट x, इथं 2 रूट x. इथं काय झालं? इथे 1 + 1 2 रूट x, हे असं झालं. कळलं की नाही? 2 रूट x. परंतु याचा आपण काय करायचं? स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअर करायचा. मग काय? 2 अंडर रूट x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. दोन्ही बाजूला स्क्वेअर केला. 2चा वर्ग किती झाला? 4. अंडर रूट x चा वर्ग किती झाला? x. कारण काय? रूट x इंटू रूट x काय झालं? रूट x स्क्वेअर म्हणजेच बरोबर काय? x. रूट x चा स्क्वेअर x. म्हणजे बघा, रूट x स्क्वेअरचा उत्तर x झालं. आणि 2चा वर्ग 4 म्हणजे 4x बरोबर x चा वर्ग x स्क्वेअर. आता हे 4x आपण त्या बाजूला न्यायचे किंवा 4x वजा करायचे दोन्ही बाजू, नाही का? सबट्रॅक्टिंग 4x फ्रॉम बोथ साइड, नाही का? बोथ साइड्स. 4x वजा 4x 0 झाला, इज इक्वल टू x स्क्वेअर वजा 4x. बरोबर. याच्यातून 4x वजा केला, 0 झाला. x स्क्वेअर इकडे 4x गेले तर वजा 4x. बरोबर. मग आता इथे सामायिक काढला, सामायिक x आला. हे बघा x, आणि कंसात काय राहिला? x - 4, x स्क्वेअर वजा x इंटू 4 4x. जसं तसं फक्त कॉमन काढला मित्र. मग x इज इक्वल टू 0 किंवा x वजा 4 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 0 किंवा x इज इक्वल टू 4. इथं -4 इकडे गेलं 4, म्हणजे x बरोबर किती किंमत आली? 4. हे झालं उत्तर मित्र. फाइंड x. 2 मार्काला येतो. 9वी 10वी 11वी 12वी लक्षात ठेवा. आता इथं फर्स्ट आहे इंटिग्रेशन 11वी 12वी, साइन स्क्वेअर x अपॉन 1 + cos x dx. मग इंटिग्रेशन आहे इक्वल टू साइन स्क्वेअर x बरोबर काय? 1 - cos स्क्वेअर x. कसं होतं 1 - cos स्क्वेअर x? कारण काय? साइन स्क्वेअर x
plus cos square x is equal to 1. Therefore sin square x is equal to काय होईल sin square x is equal to 1 इकडे प्लस आहे मायनस cos square x आहे की नाही. म्हणून sin square x बरोबर काय झाले 1 minus cos square x dx. हे जसं तसं 1 plus cos x. आता 1 minus cos square x म्हणजेच काय a square minus b square is equal to काय a plus b आणि a minus b. तसं इथे काय होईल 1 minus cos square x 1 minus cos x दुसऱ्या कंसात 1 plus cos x dx. या सूत्रानुसार 1 minus cos x into 1 plus cos x dx upon 1 plus cos x. 1 plus cos x 1 plus cos x कॅन्सल. हे सारखे सारखे गेले. राहिलं काय 1 minus cos x याचं 1 चं इंटिग्रेशन x येतं. हे बघा x आणि मायनस cos x चं मायनस साइन cos चं साइन तर मायनस cos x चं मायनस साइन x प्लस c लिहायला लागतो. हे झालं उत्तर मित्र. ओके, शेअर करा, लाईक करा नवीन विद्यार्थी आणि सबस्क्राईब. ओके, थँक्यू.